या घडीची महत्त्वाची बातमी, 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावात ही सगळी घटना घडलेली आहे। अत्याचार करून दगडाने ठेचून या मुलीची हत्या करण्यात आलेली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली जाते। या सगळ्या संदर्भात नाशिकच्या शासकीय रुग्णालयात आता या चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनाकरता आणण्यात आलाय। त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी महेश दाखल झालेत। थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश यांच्याकडे। महेश, काय सध्या परिस्थिती आहे? लागवी अगदी खरं तर मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामधले ही मानवतेला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिचा मृत्यू करण्यात आला आणि हे सगळे जर नातेवाईक बघितले तर हे आता नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आलेले आहे। शवविच्छेदनासाठी मुलीचा मृतदेह आणलेला आहे। या सर्वांच्या चेहऱ्यावर भावना या आपल्याला दिसू शकतात, संतप्त भावना आहे। भाऊक झालेले सगळे नातेवाईक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। खरं तर पोलिसांनी संशयित नराधमाला अटक केलेली, मात्र त्या नराधमाला नुसती अटक करून चालणार नाही तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी जी मागणी ती त्यांच्याकडून केली जाते। आपण काही नातेवाईक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। दादा, खरं तर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। लोकशाही मराठी हे चॅनल हे संपूर्ण तुमच्या कुटुंबासोबत आहे। आरोपीला पकडलेलं आहे, काय नेमकी तुमची भावना आहे आता या चॅनलला? ती 2.5-3 वर्षाची मुलगी होती। तिच्यावर त्या नराधमाने इतका लैंगिक अत्याचार करून तिला जीवे ठार मारलं। आमची एकच मागणी आहे की फास्ट ट्रॅकवर ही केस चालली पाहिजे आणि त्याला फाशी झाली पाहिजे, ही आमची एक मागणी एवढी। आता पोलीस तुमच्या सोबत होते, हो, काय त्यांनी तुम्हाला? महेश, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सपोर्ट करताय आम्हाला। महेश, त्यांनी सांगितलं आम्हाला कठोरात कठोर आपण त्यांना शिक्षा द्यायचं। एकदम अगदी खरं तर कठोरातली कठोर शिक्षा द्यावी अशी हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावं। काही क्षणापूर्वी आपण दादा भुसे यांच्याशी संवाद साधला। दादा भुसे स्वतः आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले होते आणि त्यावेळी दुसाने त्या कन्येचे काका देखील आपल्या सोबत जोडले गेलेले होते। त्यांच्याशी थेट आपण संपर्क करून दिलेला आहे मंत्री महोदयांचा। त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या मुद्द्यावर हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याच्या दृष्टीनं ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उद्या संवाद साधणार आहेत। हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात पुढे चालेल याची ग्वाही त्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिलेली आहे। इतकंच नाही तर या सगळ्या प्रकरणावर वरिष्ठ वकील नेमून आरोपीला कडक शासन करण्याच्या दृष्टीने देखील सरकार प्रयत्नशील असेल असा शब्द त्यांनी लोकशाही मराठीशी बोलत असताना या मुलीच्या काकांना दिलेला आहे, या कन्येच्या काकांना दिलेला आहे। आता या नातेवाईकांना या सगळ्याविषयी अपडेट देऊन प्रतिक्रिया घ्या। अगदी खरं आहे लागवी। खरं तर आपण जसं सांगितलं त्याप्रमाणे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं देखील मुलीच्या काकांसोबत थेट संभाषण आपल्या चॅनलद्वारे करून देण्यात आलं। दादा, खरं तर दादा भुसे यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या घटनेची माहिती देऊन हा सगळा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। काय वाटतं या सगळ्या संदर्भात? आपली काय प्रतिक्रिया आहे आणि काय अजून मागणी असणार आहे? या घटनेवर पुढे जर काही सरकारी आपले पोलीस कर्मचाऱ्यांनी किंवा कोर्टाने जर या घटनेवर काही निर्णय घेतला नाही तर मी मालेगावाला आपले जिल्हा तालुका रुग्णालय आहे, न्यायालय आहे, त्याच्यासमोर मी आंदोलनाला बसेल। त्यासाठी तो माझा न्याय मी मागून घेईल। माझी चिमुकली गेली, माझी पुतणी गेली, त्याच्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीत तिला न्याय मागवण्यासाठी मी कुठेही प्रयत्न करेल। जिल्हा रुग्णालयात जाईल ना, वाटलं तर मुंबईला जाईल, हायकोर्टात जाईल, पण न्याय मिळाला पाहिजे, त्याला फाशी झालीच पाहिजे। दादा भुसे यांनी आश्वासन दिलेलं आहे, ते आता या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे। आपण स्वतः त्यांच्यासोबत संपर्क साधला। आता पुढची भूमिका तुमची काय असेल, काय या संदर्भात? नक्कीच आमचे सन्माननीय मंत्री महोदय साहेब नक्कीच आम्हाला मदत करतील आणि याच्यावर कुठला काहीतरी पर्याय काढून त्या नराधमाला नक्कीच शिक्षा देण्याचा प्रयत्न करतील।
एकूणच आपण बघतोय का हे मुलीचे काका होते आणि ते खरं तर भावूक झालेले आहे या ठिकाणी. दादा भुसे यांनी आश्वासन दिल्यानंतर देखील आता जर न्याय मिळाला नाही तर पुढे मुंबईला जाण्याची तयारी आहे, आंदोलनाला बसण्याची तयारी. मात्र या ज्या काही घटना घडताय त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे अशाच काहीशा भावना ज्या आहे ते या नातेवाईकांकडून येताना बघायला मिळत आहे. खरं तर घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावले उचलण्याची देखील गरज आहे. खरं तर घडलेली घटना जरी दुर्दैवी असली तरी आता जो नराधम पकडला गेलेला आहे त्याला फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी नातेवाईकांचा जो लढा आहे तो उभा राहिलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. लागवी. निश्चित महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.